तफावतीची तर निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळल्यानं पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे। यामध्ये रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक खर्चाचे स्वतंत्र खाते न उघडल्यासंदर्भात या नोटीशी बजावण्यात आल्यात। तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शॅडो खर्चाची पडताळणी केल्याची माहिती सुद्धा मिळते। प्रत्यक्षात 49,34,000 त्यानंतर 58 रुपये इतका खर्च झाल्याची नोंद आढळली आहे। दरम्यान कुणाच्या खर्चात किती तफावत आढळली आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर रवींद्र धंगेकर यांच्या खर्चामध्ये 11,67,709 रुपयांची तफावत आढळली आहे। त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या खर्चामध्ये 36,27,584 रुपयांची तफावत आहे। तर शिवाजीराव आढळराव पाटलांच्या खर्चामध्ये 30,46,786 रुपयांची तफावत आहे। तर डॉक्टर अमोल कोल्हेंच्या तफावतीमध्ये यात 11,77,458 रुपयांची तफावत आहे।